पेसा भरतीतील 126 कंत्राटी शिक्षकांचे मानधन आदेश मिळावा यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना निवेदन सादर। नंदुरबार जिल्ह्यातील पेसा भरती 2022 नुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये पात्रता धारण करणाऱ्या 268 शिक्षकांना जिल्हा परिषद शाळेत कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती आदेश देण्यात आले। पात्र शिक्षकांनी दिलेल्या निवेदनानुसार 16 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा परिषद नंदुरबारने पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली होती। 20 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2024 दरम्यान 220 कंत्राटी शिक्षकांना नियुक्ती आदेश देण्यात आले। त्यापैकी 94 शिक्षकांना दिनांक 5 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार 8 ऑक्टोबर 2024 रोजी मानधन आदेश देण्यात आले व उर्वरित 126 शिक्षकांना मानधन आदेश देण्यात आलेले नाही। त्यामुळे 126 शिक्षक शाळेवर काम करताना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे। यापूर्वी शिक्षकांनी जिल्हा परिषद नंदुरबार स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदनाद्वारे पाठपुरावा केला, परंतु कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही। त्यामुळे 126 शिक्षक मानधन आदेश मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत। माननीय आदिवासी विकास मंत्री यांच्याशी चर्चेदरम्यान सदर विषयी खूप गंभीर असल्याचे शिक्षक बांधवांनी सांगितले। शिक्षकांना मानधन आदेश मिळवून देण्याचे आश्वासन माननीय आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आश्वासन दिले आहे। वेळोवेळी पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्यास पुढील काळात शिक्षक बांधव जिल्हा परिषद नंदुरबार समोर आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार।